रत्नागिरीत सलग दुसऱ्या दिवशी खून झालाय। 48 तासात रत्नागिरीत आणखी एक खुनाने रत्नागिरी हादरलेली आहे। गतिमंद तरुणाचा रत्नागिरीमध्ये खून झालेला आहे। राहत्या घरीच त्या तरुणाची हत्या करण्यात आलेली आहे। रत्नागिरीतल्या कोळंबे तेलीवाडीतील ही घटना आहे। पूर्णगड पोलीस स्टेशनमध्ये या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सलग दुसऱ्या दिवशी खुनामुळे रत्नागिरी हादरलेली आहे। 48 तासात रत्नागिरीत आणखी एक हत्याकांड घडलेला आहे। रत्नागिरीत सलग दुसऱ्या दिवशी ही हत्या घडलेली आहे। एका गतिमंद मुलाची ही हत्या झालेली आहे। याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अमोल कले यांच्याकडून। अमोल, नक्की काय ही घटना आहे, काय घडलेलं आहे, काय सांगाल याबाबत? बरोबर मॅडम, रत्नागिरी सलग दुसरी घटना आहे, कारण काल एकाचे मर्डर झाले होते। आज ही दुसरी घटना आहे। कोळंबे गावातील ही घटना आहे। तुषार आंबरे असं या तरुणाचं नाव आहे आणि हा तरुण आहे, गतिमंद आहे। त्याच्या राहत्या घरी जे आहे ते एका तीक्ष्ण हत्याराने त्याच्यावर वार करून हत्या करण्यात आली होती। तर या सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या या घटनेमुळे रत्नागिरी एकंदरीत हादरलेले आहे असं वातावरण आहे रत्नागिरीत। सध्या पोलीस तपास कुठपर्यंत आलेला आहे? कुठल्या मार्गाने पोलीस तपास सध्या सुरू आहे? पोलिसांचा तरी अंदाज सध्या कोणताच अंदाज सध्या व्यक्त केला जात नाहीये, कारण का नक्की हत्या कशामुळे झाली, कोणत्या कारणामुळे झाली याचा पोलिसांनी अजून अद्याप उलगडा केलेला आहे। आणि पोलीस तपास जो आहे तो सध्या सुरू आहे, परंतु पोलीस अद्याप कोणत्याही ठोस निर्णयावर पोहोचले नाही की ही नेमकी हत्या कशामुळे झाली आणि कोणत्या कारणामुळे झाली असेल याचा अद्यापही पोलिसांना पत्ता लागलेला नाही।